तर कोकण रेल्वेचे प्रवासी 16 तासांपासून रत्नागिरी स्थानकावरच अडकून पडलेले आहेत। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबलेले आहेत। 16 तासांपासून एक्सप्रेस उभ्या आहेत। प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतोय। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ बघायला मिळतोय। तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रद्द केल्याने प्रवाशांचा गोंधळ उडालाय। तिकिटाचे पैसे परत देण्याची प्रवासी मागणी करतात। कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी एसटी बसेसची व्यवस्था करणार असल्याची माहिती आहे। तर कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे। परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था आता करण्यात येते। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून 25 एसटी बसने प्रवाशांना मुंबईला सोडलं जाणार आहे। कोकण रेल्वे ठप्प झाली आहे। त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। बघू शकता की आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि सध्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या प्रवाशांना आता एसटीच्या माध्यमातून या ठिकाणी सोडलं जाणार आहे। तुम्ही बघू शकता की पहिली बस ही रत्नागिरीच्या या रेल्वे स्टेशनवरती आलेली पाहायला मिळते आहे। रेल्वे स्टेशनवरनं या ठिकाणी जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणाहून पनवेलमध्ये सोडले जाणार आहे आणि मोठ्या संख्येने सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती हे अडकलेले प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून जवळपास 25 बस या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिला आहेत आणि जे पेशंट आहेत त्यांना या ठिकाणी सोडलं जाणार आहे। रेल्वे प्रशासन या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून या सर्व प्रवाशांची व्यवस्था या ठिकाणी करताना पाहायला मिळते। त्याच या सर्व प्रवाशांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा स्वतः या ठिकाणी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहे। मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।